Let us continue. First exercise depends on homogeneous equation and joint equation in the chapter pair of straight lines. So we have done 10 problems on it. Let us see 11th one. Question is, find the condition that the line 4x plus 5y is equal to 0 coincides with one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. म्हणजे काय ऐका. पहिले तर गिवन काय, हे जे दॅट असते सच दॅट हे गिवन असते. काय गिवन आहे? द लाईन, दिस लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. मी एक काम करतो, गिवन इक्वेशन्स आर एक हे आहे आणि एक हे आहे. हे दोन्ही इक्वेशन दिले आहे आपल्याला. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 याला 1 देतो आणि 4x प्लस 5y इज इक्वल टू 0 याला 2 देतो. आता थोडक्यात फिगर मध्ये सांगतो तुम्हाला. ओके, द लाईन ही जी लाईन आहे की नाही, कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, आणि आपल्याला माहित आहे every homogeneous equation always represents pair of line passing through origin. कोणताही होमोजिनियस इक्वेशन असो, अननोन वाला असो की असे नंबर वाले दिलेले नंबर असो ए एच बी चे, तर इट ऑलवेज रिप्रेझेंट, थेरम 2 बोलते, एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. समजा हे दोन लाईना या होमोजिनियस इक्वेशनच्या बनल्या, मग ही लाईन सुद्धा ओरिजिन पासून पास होते. ax प्लस by इक्वल टू 0 फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. मग काय म्हणते तो, फाइंड द कंडिशन दॅट, हे दॅट म्हणजे सच दॅट म्हणजे गिवन. पुढची लाईन गिवन आहे. काय गिवन आहे वाचा. द लाईन, धिस लाईन इज कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स. याच्या खिशामध्ये दोन लाईन आहे. या हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे ना, याच्याजवळ दोन लाईन आहे, परंतु त्यापैकी ही जी एक लाईन आहे ती कोइन्साइड करते ऑन वन ऑफ द लाईन्स. या दोन लाईन पैकी एका लाईनवर तंतोतंत ही लाईन म्हणजे कोइन्साइड होते. म्हणजे ही जी लाईन आहे की नाही, समजा या दोन लाईन पैकी याच्यावर कोइन्साइड झाली. ही जी लाईन आहे ही याच्या दोन लाईन पैकी, ही जी लाईन आहे ना याच्या दोन लाईन पैकी एकावर कोइन्साइड होते. म्हणजे एका लाईनवर लाईन आहे ती, ही वाली लाईन आहे ना, याच्या दोन लाईन आहे वाल्या आहे, याच्या दोन पैकी एकावर तंतोतंत भिडते ही वाली लाईन. असं समजा हीच आहे लाईन नंबर 2. इट इज ऑल्सो पासिंग थ्रू ओरिजिन. परत ऐकून घ्या आणि मग सॉल्व करू. द लाईन 4x प्लस 5y इक्वल टू 0 ही जी लाईन आहे, इट कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स ऑफ होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियसच्या दोन लाईन, होमोजिनियस इक्वेशनच्या दोन लाईन, आणि त्यामध्ये एक लाईन हीच बनते असं समजा ना. ही लाईन त्याच्या दोन लाईनवर, दोन लाईन पैकी एका लाईनवर भिडते, तंतोतंत कोइन्साइड होते. कोइन्साइड होणे म्हणजे एकावर एक असणे. ओके, सो देअरफॉर दिस, असं बोलता येईल, दिस लाईन इज वन ऑफ द लाईन ऑफ दिस 2 लाईन्स. हे दोन लाईना होमोजिनियसच्या होय आणि पैकी एक लाईन हीच होय असं समजण्यात हरकत नाही. ठीक आहे. मी एक काम करतो, याचा स्लोप काढतो. स्लोप ऑफ लाईन 2 इज इक्वल टू m, बोला, मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. आणि एक काम करू, मग याच्या दोन लाईन आहे की नाही होमोजिनियसच्या, त्याचे स्लोप m1 m2 घ्या. लेट m1 and m2 be the slopes of pair of lines. ठीक है, pair of lines represented by equation 1. Therefore, can I write m1 plus m2 is equal to minus 2h upon b and m1 into m2 is equal to a upon b. या प्रॉब्लेमले दोन मेथडनं करता येते. ठीक आहे.
हे आता ही मेथड याच्यासाठी प्रिफर करतो की हे दोन फॉर्म्युले आपले फॅमिलियर आहे. दीज आर फॉर्म्युले इन स्लोप्स ऑफ टू लाईन्स ऑफ होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशनच्या ज्या दोन लाईना बनतात त्यांच्या स्लोपमध्ये हे रिलेशन आहे. इथं ए एच बी अननोनच आहे, ठीक आहे, परंतु या दोघांना मी इक्वेशन 3 घेतो. ठीक आहे, इथं एक गिवन लिहून घेऊ, मग हे कंटिन्यू होते. या दोन लाईनचे स्लोप मी m1 m2 मानलो, परंतु एक लाईन ही वाली या दोन पैकीच एक लाईन होय. हे दोन लाईन होमोजिनियसच्या आणि ही लाईन कशावर आहे, या दोन लाईन पैकी म्हणजे त्याच्यावर कोइन्साइड करते एका लाईनवर. म्हणजे ही लाईन असं समजा ना, ही एक दोन पैकी एक लाईन आहे. ही वाली लाईन या होमोजिनियसच्या दोन पैकी एक लाईन आहे असं समजायला हरकत नाही. अँड देअरफॉर मी या दोन लाईनचे स्लोप m1 m2 मानले याचे, आणि याला m मानलं. देअरफॉर लेट एका स्लोपले m मान, काऊन की याच्या दोन लाईन पैकी एक लाईन ही स्वतःच आहे. याच्या दोन लाईन पैकी एक लाईन स्वतःच आहे. पाहून घ्या, एकावर एक काढलं काय, ते लाईन तो तीच आहे की नाही. तर हे याचा स्लोप आणि याचा समजा m1 होता पहिले, याचा m2 होता, पण हीच लाईन 2 असल्यामुळे याचा स्लोप आणि m1 सेम राहील. देअरफॉर इट इज -4/5. The m1 is equal to, since this line is coinciding upon one of the lines, this line is coinciding upon one of the line, एकावर एक आहे म्हणून दोन्ही जे m1 मानला आहे याचा स्लोप आणि याचा या लाईनचा स्लोप m, हे दोघे सेम राहील बिकॉज लाईन्स आर सेम. हे वाली, ठीक आहे. चला असं करतो आणि सोडवतो पुढे. तर आता ते दोन फॉर्म्युले वापरू आपण. वी हॅव कोणते दोन फॉर्म्युले, m1 + m2 = -2h/b and m1 × m2 = a/b. आता याच्यात माझ्याजवळ m1 आहे फक्त, m2 नाही, and m1 आहे -4/5, m2 नाही. कालच्या सारखाच प्रॉब्लेम आहे. आता इथं m2 ची व्हॅल्यू काढतो, इथंही काढतो m2 ची व्हॅल्यू. ओके, आणि दोन्ही मग m2 इक्वेट करू तर आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, एवढा भाग बरोबर लिहून घे जा. पुढे चालतो, हे स्टेप कंटिन्यू करतो. हा जसं बोला, m2 = हे पाठवा तिकडे -2h/b + 4/5. अँड हे अँड चालू आहे, याला इकडे पाठवून द्या. तो 5 ने क्रॉस करा. m2 = -5a/4b. नाउ आय विल इक्वेट बोथ m2. हे दोन्ही इक्वेट करा. LHS सेम आहे, RHS सेम होईल. = -5a/4b. ठीक आहे. चला, नाव एक काम करा, या साईडचा LCM आहे 5b, याचा आहे 4b. टोटल दोन्ही साईडचा LCM घ्या 20b, मल्टिप्लाय बाय 20b. काय म्हणून राहिलो, मल्टिप्लाय बाय 20b घ्या, 20b करा मला. म्हणजे किंवा याचा LCM घ्या, याचा घ्या, क्रॉस करा, असं नाटक करण्यापेक्षा दोन्ही साईडचा LCM घ्यायचा 20b. ठीक आहे. हां, करा मल्टिप्लाय. बोला, इथं 20b शी केला, b कॅन्सल. 20 × 2 -40h. याला करा 20b 4 × 4 16b राहील. इथं 20b शी मल्टिप्लाय करा, b कॅन्सल. 4 × 5 = 25a. ठीक आहे, याला इकडे आणा. 25a ला इकडे आणून घ्या, नाही आणलं तरी चालते. अँड दिस इज द कंडिशन. बस, याच्यापेक्षा जास्त काही सोडवता येत नाही. फाइंड द कंडिशन, हेच आहे ती कंडिशन, हेच आहे ती कंडिशन. ठीक आहे, मी ह्या फॉर्म्युल्यांचा वापर केला. दुसरी एक मेथड आहे, त्याला थोडं लवकर होते, पण आपली कालपासून याचीच प्रॅक्टिस आहे. हेच करा ना, हेच चांगलं आहे.
बेटर आहे. ठीक आहे. सो असंच प्रॉब्लेम आणखीन एक घेतो. बरोबर तसंच प्रॉब्लेम घ्या, आणखी चांगलं समजून जाईल. ही फाइंड द कंडिशन वरच आहे, त्याची भाषा अलग आहे, याची भाषा शो दॅटची आहे. आता याच्यात हे कंडिशन येते, ही कंडिशनच आहे. इफ द लाईन, ही एक लाईन आहे, कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स, हे होमोजिनियस इक्वेशन आहे. हे होमोजिनियस इक्वेशन आहे. याच्या दोन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन बनतात माहीत आहे. ठीक आहे. यापैकी ही एक जो लाईन आहे की नाही, दिस लाईन कोइन्साइड्स अपॉन दिस वन ऑफ द लाईन्स. दिस लाईन कोइन्साइड्स अपॉन वन ऑफ द लाईन. ह्याच्या दोन लाईन आहे की नाही, पैकी एका लाईनवर ही लाईन कोइन्साइड करते, म्हणजे ही लाईन त्याच्यावर जाऊन बसते. असं समजा ही लाईन एक लाईनच आहे याची. ही लाईन जी आहे ना, यापैकी एक लाईनच आहे स्वतः, बिकॉज दिस इज ऑल्सो पासिंग थ्रू ओरिजिन. दिस लाईन कोइन्साइड्स अपॉन वन ऑफ द लाईन्स ऑफ होमोजिनियस इक्वेशन. दोन पैकी एकावर एक भिडते, एकावर एक कोइन्साइड होते, म्हणून मी असं मानायला हरकत नाही दिस लाईन इज वन ऑफ दिस लाईन्स. याच्या ज्या दोन लाईन आहेत त्यापैकी एक लाईन हीच आहे. चला सेम आहे बिलकुल ते आणि हे प्रॉब्लेम. तर मी सुरू करतो. गिवन इक्वेशन्स आर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि px प्लस qy इज इक्वल टू 0. ठीक आहे. याचा स्लोप घेऊन घ्या. स्लोप ऑफ लाईन 2 इज इक्वल टू, नंतर घेता येते m इज इक्वल टू मायनस p बाय q मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. आता लेट m1 आणि m2 याच्या ज्या दोन लाईन आहेत त्याचे स्लोप घेऊन m1 m2, काऊन की त्याचे दोन फॉर्म्युले आहे m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2. ओके. m1 आणि m2 बी द slopes of pair of lines represented by equation 1. आता ही लाईन याची एक लाईन होय असं समजा. ही लाईन याच्या दोन लाईन पैकी एकावर आहे म्हणून कोइन्साइड करते, म्हणून ही लाईन स्वतःच ही लाईन आहे. ठीक आहे. सिन्स इक्वेशन 2 coincides upon equation 1, असं लिहितो शॉर्टकट मध्ये, coincides upon one of the lines of equation 1. हे दिला आहे आपल्याला, ही लाईन कोइन्साइड करते. याच्या हे होमोजिनियसच्या दोन लाईन आहे, त्याच्या एका लाईनवर हे कोइन्साइड करते असं लिहिलं. म्हणून ही लाईन या दोन लाईन पैकी एक लाईन बनली. देअरफॉर मी काय करतो, याचा स्लोप m1 घेतला होता तोच याचा स्लोप बनते. देअरफॉर m1 इज इक्वल टू m आणि m किती झाला मायनस p बाय q. तर हे झाला m. आता हे भाग झाला. मागच्या वेळेला m1 मायनस 4/5 आला होता ना, या वेळेला हे आहे, काही हरकत नाही. आता हे पुरा मोडतो. आता m1 प्लस m2 चे फॉर्म्युला लावतो, हे रिझल्ट येणार आहे ना. ओके. Now we have m1 plus m2 is equal to minus 2h upon b and m1 into m2 is equal to a upon b. याच्यात मला काहीच माहित नाही, फक्त m1 माहित आहे. तर पुट m1 जेवढं माहित आहे एवढंच आपल्याला वापरता येते, बाकी सगळं राहू द्या. m1 पुट करा. हे इथं m2 इज इक्वल टू a बाय. नाव इथून m2 काढा. m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन b प्लस p अपॉन q. याला अप्लाय करू, या दोघांना क्रॉस मल्टिप्लाय करा. m2 इज इक्वल टू मायनस aq अपॉन aq
upon Bp. Now both are values of m2, therefore equate them. बिल्कुल सेम प्रोसेस आहे, सेम राहत आहे, फक्त ते मागच्या वेळी कंडिशन होती ना. दिस बोथ इम्प्लाइज -2hb प्लस p/q इज इक्वल टू LHS सेम आहे, RHS सेम लिहितो aq अपॉन Bp. दोन्ही साइडचा एलसीएम घ्या, BIH PQ BPQ मल्टिप्लाय बाय BPQ. सर्वांना घ्या BPQ, B कॅन्सल, -2hpq. याने करा BPQ शी मल्टिप्लाय, Q कॅन्सल, बोला BP². याने करा BPQ, BP कॅन्सल, Q राहिला तर AQ². तर हे कपट्यानं होते, नाही तर याचा एलसीएम घ्या, याचा घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करा, तेच उत्तर येईल. याचा एलसीएम घ्या, याचा घ्या आणि क्रॉस करा, अशी लंबी प्रोसेस आहे, ती एका झटक्यामध्ये होऊन जाते. यू टेक बोथ द साइड एलसीएम. असं घ्यायचं नाही, लांब तर लाईन घेऊन मल्टिप्लाय करायचं. नाव ब्रिंग दिस टर्म हियर. बोला उत्तर आलं की नाही. शो दॅट होतं ना हे आन्सर. तर मागचं जे फर्स्ट क्वेश्चन होतं फाइंड द कंडिशन, तो होता फाइंड द कंडिशन मध्ये उत्तर माहीत नव्हतं, पण इथं तर शो दॅट आहे. तर हे आहे सेम प्रॉब्लेम बट वे ऑफ आस्किंग इज डिफरंट. चला 11व्याचा जोडीदार हे आहे 12. फाइंड द कंडिशन दॅट द लाइन 3x + y = 0 may be perpendicular to one of the lines given by this homogeneous equation. आता याच्यात काय दिलं आहे ऐका. ठीक आहे, समजा हे होमोजिनियस इक्वेशन, आणि होमोजिनियस इक्वेशनचे ते दोन लाईना बनतेच पासिंग थ्रू ओरिजिन. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन हॅज टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, आणि यांचे स्लोप मी m1 m2 मानून घेतो. m1 m2 मानून घेतो कारण की आपले रिलेशन आहे m1 + m2 आले. आता ही जी लाईन आहे, ही लाईन हे सच दॅट आहे, फाइंड हे दॅट म्हणजे सच दॅट गिवन आहे की द लाईन, ही लाईन ओरिजिन मधून जाते. ऑब्झर्व इट. सो ही लाईन कशी आहे, इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द लाईन. आता समजा हे दोन लाईन आहे, तर याची एक लाईन तुम्ही निवडा, याची एक लाईन निवडा, आणि या लाईनने ही वाली लाईन परपेंडिक्युलर आहे, मी काढतो. ठीक आहे, दिस इज सपोज याला मी इक्वेशन 2 देतो, इथं पहिले लिहून घेतो. गिवन इक्वेशन्स आर ax² + 2hxy + by² याले 1 द्या, 3x + y याले 2 द्या. ऐका, आता याच्यापासून बनतात दोन लाईन, याचे स्लोप m1 m2 मानतो. याचे स्लोप काय मानतो, m1 m2. आणि या दोन लाईन पैकी आता वाचा, हे गिवन आहे दॅट द लाईन, हे तिसरी लाईन आहे, हे इक्वेशन 2. दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द लाईन्स ऑफ होमोजिनियस इक्वेशन. हे दोन लाईन पैकी एका लाईनला ही जी 3x + y = 0 आहे, ही लाईन ओरिजिन मधून जाते, इट इज परपेंडिक्युलर. असं रिलेशन दिलं आहे. दोन्ही लाईनला नाही, एका लाईनला. दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द लाईन्स. याच्या दोन लाईन होत्या ना, त्यातली एक लाईन निवडा आणि त्याला परपेंडिक्युलर आहे. मग इथं परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला वापरायचा. कोणता, m1 × m2 = -1. जर दोन लाईना परपेंडिक्युलर असल्या m1 × m2, तर प्रॉडक्ट ऑफ स्लोप इज -1 असं. पण हे दोन परपेंडिक्युलर नाही आहे, हे दोन आहे. एक काम करतो, याचा m1 घेतो, याचा m घेतो. ठीक आहे, तर याचा पहिले स्लोप काढून घेतो. स्लोप ऑफ लाईन 2 याला सध्या m घ्या, आणि इट इज मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन y फॉर्म्युला. ठीक आहे, हे m कोणाचा निघाला, याचा. आता या लाईन, याचे दोन लाईनांचे स्लोप माना. लेट m1 and m2 be
slopes of pair of lines represented by इक्वेशन 1 हे. आता आपल्याला दिलं काय, ही लाईन या दोन लाईन पैकी एका लाईनला परपेंडिक्युलर, हे नंबर 2 वर. ही लाईन याच्या दोन लाईन पैकी एकाला परपेंडिक्युलर आहे. तर मी कोणाला परपेंडिक्युलर मानतो, m1 ले मानून घेतो. ठीक आहे. सिन्स line 2 is perpendicular to one of the lines of equation 1. ठीक आहे. सो तर हे दोन लाईन परपेंडिक्युलर आहे. therefore m1 into m is -1. अरे इथं स्लोप लिहिला ना याचा. आता हे परपेंडिक्युलर लाईनचा ओरिजिनल फॉर्म्युला आहे आपल्याला. एकाचा स्लोप m1 दुसऱ्याचा m2 असेल तर प्रॉडक्ट ऑफ स्लोप इज -1. आता माझ्या परपेंडिक्युलर लाईन कोणत्या कोणत्या आहे, याचा स्लोप m1 आणि याचा m2 नका घेऊ, m2 याचा होय होमोजिनियसचा. ठीक आहे. आता थोडा स्लोप अलग अलग घेतले आहे, तर या दोन लाईनच्या प्रॉडक्ट ऑफ स्लोप इज -1 असं येईल. ठीक आहे. आता m1 ची व्हॅल्यू आहे -3 is equal to -1. Therefore, m1 is equal to 1/3. बोला m1 ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण आपले दोन फॉर्म्युले वापरू. आपोआप येते सगळं. बोलो एक आन्सर. मागच्या वेळी m1 मिळाला होता दोन्ही प्रॉब्लेम मध्ये, आताही मिळाला, पण परपेंडिक्युलरच्या फॉर्म्युल्यात मिळाला. ठीक आहे. तर एवढं झाल्यावर आता आपण दोन फॉर्म्युले वापरून घेऊ. m1 plus m2 we have m1 plus m2 is equal to -2h upon b and m1 into m2 is equal to a upon b. तर फक्त m1 ची व्हॅल्यू माहित आहे, बाकी आपल्याला काहीच माहित नाही. तर जे आहे तेवढंच पुट करा. सेम प्रोसेस आहे. ते फक्त मागचं जे होतं ते असं कोइन्सिडेंट होतं आणि याच्यात परपेंडिक्युलर आहे. याला अप्लाय केलं आणि याले करा 3 ले पाठवून द्या तिकडे. नाव इक्वेट बोथ m2 नाही जमलं, बस आन्सर आला. therefore इक्वेट करा इम्प्लाइज बोथ इम्प्लाइज असंही चालते. अँड चला -2h upon b -1/3 is equal to 3a upon b. m2 सेम आहे, RHS सेम. टेक बोथ एलसीएम, दोन्ही साइडचा एलसीएम घ्या. 3b शी प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. याला करा प्रत्येक टर्मने b कॅन्सल, 3 शी मल्टिप्लाय. इथं 3b शी करा, इथंही 3b शी करा. b कॅन्सल, 9a राहील. 9 इकडे हाकलून द्या, नाही तर या दोघांना इकडे हाकलून द्या, म्हणजे चांगलं दिसते. प्लस हे प्लस होईल. That's all. आन्सर. फाइंड द कंडिशन. तर असं विचारलं होतं, ही कंडिशन आहे. आता हेच प्रश्न शो दॅट मध्ये विचारतात. असं फाइंड द कंडिशन न विचारता असं म्हणून शो दॅट 9a + 6h + b = 0. परिस्थिती हेच. ठीक आहे. असं आणखीन एक आहे, घेऊन टाकू. सेम आहे, फक्त पद्धती शो दॅटची आहे. इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, बोला होमोजिनियसच्या दोन लाईन असतात. होमोजिनियसच्या या दोन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन हे आहे समजा, यांचे स्लोप m1 m2 मानला. अँड इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, याच्या दोन लाईन पैकी एक लाईन काय करते, इज परपेंडिक्युलर टू धिस लाईन. याने मी 2 नंबरची लाईन घेतो, हे समजा डॉटेड ऑन. हे मागच्या वेळी अशीच होती, पण आता हे घ्या. मग 3x + y = 0. आता px + qy = 0. या लाईनले इथून पहा, परत ऐका. सेम कंडिशन दिली आहे फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनमध्ये. फाइंड इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, याच्या ज्या दोन लाईन आहेत पैकी एक लाईन घ्या,
इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. तर ही जी लाईन आहे होमोजिनियसची, ही लाईन याने परपेंडिक्युलर आहे. या दोन हे याचं इक्वेशन 2 समजा. ठीक आहे. बस सेम दिला आहे. शो दॅट. मागच्या वेळेस फाइंड द कंडिशन विचारलं होतं, या वेळेला शो दॅट विचारलं. हे परवडते शो दॅट. नेमका आन्सर काय आला हे समजते. हे फाइंड द कंडिशन मध्ये प्रश्नही समजत नाही. ठीक आहे. तरी पण मी चालू करतो. गिवन इक्वेशन्स आर हे दोन्ही इक्वेशन आपल्या जॉमेट्रीचे प्रॉब्लेममध्ये अशी पद्धत आहे. इक्वेशन जेवढे दिले असतात असे लिहून घेणे. आता ही जी लाईन आहे परत सांगतो, याचा स्लोप घेऊन घ्या. स्लोप ऑफ लाईन टू. स्लोप यम अक्षर मानत असतो. m1 m2 याचे मानणार आहे, म्हणून याचा यम मानून घेतो. मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. आता दिलं काय आहे तर एक काम करा, याचे दोन लाईनचे स्लोप घेऊन घ्या. लेट m1 and m2 be the slopes of pair of lines represented by, हीच भाषा आहे याची, represented by equation 1. याच्यापासून ज्या दोन लाईना बनतात पासिंग थ्रू ओरिजिन, त्यांचे स्लोप m1 m2 माना. आणि याच्यामध्येच ते ओरिजिनल आपले फॉर्म्युले आहे m1 + m2 m1 × m2. ठीक आहे. सध्या राहू देतो. आता दिलं काय ऐका. वन ऑफ द लाईन्स, याच्या दोन लाईन पैकी एक लाईन इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. ही लाईन इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. तर याचं रिलेशन वापरा. परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचं प्रॉडक्ट किती असते? -1. याचा m1 याचा m. m1 × m2 -1 नाही करायचं. हे दोन नाही, हे दोन परपेंडिक्युलर. ठीक आहे. चला. सिन्स line 2 is perpendicular to one of the lines of equation 1. Therefore, figure पहा, m1 × m is -1. ज्या लाईना परपेंडिक्युलर आहे त्यांचं प्रॉडक्ट ऑफ द स्लोप इज -1. ठीक आहे. सेम टू सेम चालू आहे. ठीक आहे. आता m1 आपल्याला दिला, सॉरी m दिला आहे, तर जे दिला आहे ते पुट करा. मायनस मायनस कॅन्सल, याला क्रॉस करा. m1 ची व्हॅल्यू भेटून जाईल. m1 = q/p. q क्रॉस करा, p मायनस कॅन्सल. सो फक्त m1 ची व्हॅल्यू. 4 प्रॉब्लेम होऊन राहिले बघा. 11व्याचे 2, 12व्याचे 2, त्याच्यात m1 चीच व्हॅल्यू भेटून राहिली तुम्हाला याच्या वन ऑफ द लाईनची. नाव यूज आवर ओरिजिनल ते फॉर्म्युले m1 + m2 and m1 × m2. पुढचा भाग अगेन सेम आहे. शो दॅट लिहून जाईल. ठीक आहे. वी हॅव पद्धती अशीच आहे. m1 + m2 = -2h/v and m1 × m2 = a/. फक्त m1 माहित आहे तेवढंच करा, काही हरकत नाही. q/p + m2 = -2h/v and इथे m1 करा q/p, m2 = a/. इथं m2 ची व्हॅल्यू काढा. याला हकलून द्या तिकडे. शिफ्ट इट and याला क्रॉस करा. m2 = ap/bq. Now both are values of m2. Equate them. दोघांना इक्वेट करा. RHS सेम होते. Now multiply by both the side by LCM of both LHS RHS. दोन्ही साइडचा LCM घ्या. B सेम आहे, PQ. B PQ is LCM of both the side. Multiply every term. B PQ करा. B cancel, PQ राहील. इथे करा B PQ. P cancel, BQ राहील. BQ² असं राहील. इथं B PQ शी मल्टिप्लाय करा. BQ कॅन्सल, P राहील.
8p². नाउ ट्रान्सफर ऑल ॲटम्स, हे दोन्ही ॲटम त्या बाजूला शिफ्ट करा, तर तुमचं जे आन्सर विचारला आहे तो आला की नाही पहा. हे प्लस होईल, हे प्लस होईल, तिकडे जाऊ द्या. आता या प्रॉब्लेममध्ये समाधान असं होते की शो दॅट आहे ना, हा हो सर शो दॅट आला. तुमच्या पुस्तकात हे प्रॉब्लेम चुकीचं दिला आहे, इथं y² लिहिला आहे. तुमच्या पुस्तकात हे प्रॉब्लेम एक्सरसाइज 1 मध्ये चुकीचं आहे, इथं y² आहे. तेवढं करेक्शन कर जा, नाही तर तुम्ही मला म्हणाल सर हे प्रॉब्लेम असं नाही आहे. इट इज रॉंग रिटन इन द मिसप्रिंटिंग आहे, भरपूर मिसप्रिंटिंग आहे नवीन पुस्तक असल्यामुळे. ठीक आहे, असू द्या, पण करेक्शन करता येते. सो हे चारही प्रॉब्लेम जवळपास सारखे सारखे होते. आणखीन घेतो. परत फाइंड द व्हॅल्यू ऑफ k if one of the lines given by 6x² plus kxy plus y² is equal to 0 is 2x plus y is equal to 0. म्हणजे काय पहिले समजून घ्या. बोला, एक इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन आहे आणि होमोजिनियस इक्वेशन पासून दोन लाईन आता बनतात. एकाचा स्लोप m1 माना, दुसऱ्याचा m2 माना, ते फॉर्म्युला येणारच आहे. आणि इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, ह्याच्यापैकी एक लाईन जी बनते ही एक हेच होय. अरे या दोन लाईन पैकी एक लाईन हीच होय. हेच कोइन्साइडिंग वाला प्रॉब्लेम 11. इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, हे होमोजिनियस इक्वेशनच्या दोन लाईन आहेत, तर दोन पैकी एक लाईन हीच होय. जमलं का? ठीक आहे. सो मेथड 2 आहे याचे. हे आज जे सर्व प्रॉब्लेम सोडवले याच्या 2 मेथड आहे, बट आय प्रिफर हे मोठी आहे वाटल्यास. बट m1 प्लस m2 वर आहे की नाही, म्हणून तुम्हाला समजण्यासाठी चांगली आहे. ठीक आहे, तर मी एक काम करतो. पहिले गिवन इक्वेशन्स आर राइट प्रायमरी ॲटम्स 6x² प्लस kxy प्लस y² इज इक्वल टू 0. 2x प्लस y इज इक्वल टू 0. ठीक आहे, चला आता याचा स्लोप काढून ठेवतो. याचा पहिले याचे कंपॅरिझन करून घ्या. कंपेअरिंग इक्वेशन 1 हे काम वाढला विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हे स्टँडर्ड होमोजिनियस आहे. आतापर्यंत स्टँडर्ड होते म्हणून कंपेअर नाही केले. आता करा. a इज इक्वल टू 6, कोएफिशिएंट ऑफ x² इज इक्वल टू x², कोएफिशिएंट ऑफ xy 2h इक्वल टू k, कोएफिशिएंट ऑफ y² b इज इक्वल टू 1. ठीक आहे, तर k ठीक आहे, h काढा नंतर राहू दे सध्या. आता लेट m1 and m2 be the slopes of pair of lines. याच्या pair of lines represented by इक्वेशन 1. आता याच्या दोन लाईन पैकी एक लाईन हीच होय. सिन्स one of the lines of equation 1 is 2x plus y is equal to 0. Therefore, let m1 is equal to, म्हणजे दोन लाईनचे स्लोप m1 m2 आहे आणि त्यापैकी दोन पैकी एक लाईन हीच होय. तर लेट m1 is equal to, याचा स्लोप घ्या -2/. एक लाइन, वन ऑफ द लाइन इज दिस. देयरफॉर m1 m2 दोन लाइन आहे, दोन पैकी एक लाइन ही होय, तर -2 झाला. आता आपण आपले फॉर्म्युले वापरू आणि त्याच्यात व्हॅल्यू पुट करू. ठीक आहे, सेम आहे क्वेश्चन, सेम बेस सेम आहे. सो लेट अस टेक इट फन. m1 plus m2 is equal to -2h upon b and m1 into m2 is equal to a upon b. बोला m1 ची व्हॅल्यू -2 आहे आणि हे hb सर करा. 2h ची व्हॅल्यू k आहे, 2h डायरेक्ट, आणि b ची व्हॅल्यू 1 आहे. देयरफॉर m2 ची व्हॅल्यू काढा, m2 ची व्हॅल्यू काढा -k + 2. m1 ची व्हॅल्यू पुट करा -2
M2 नाही आहे, A आणि B आहे, A6 B1, therefore M2 is equal to -2 क्रॉस करो तो -3. ठीक आहे. बोला आता M2 ची व्हॅल्यू -3 या बाजूला पुट करा, तर बोला K भेटणार की नाही. M2 ची व्हॅल्यू -3 पुट करा, सो या K ला इकडे आणा, याला इकडे हाकून द्या. Therefore K is equal to 5. That's all. Find the value of K. तो K निघा. झाला, मस्त क्वेश्चन. हे शॉर्टकट मध्ये लय फास्ट होते, पण मेथड एकच शिका, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होणार. यासाठी शॉर्टकट मेथड लय जोरदार आहे. ठीक आहे. तर इथे त्याचा फॉर्म्युला अलग आहे, पण ते शिकवलं नाही म्हणून थोडासा त्रास जाईल. हेच चालू द्या सध्या. Next, find the value of K if one of the lines given by 3x square minus kxy plus 5y square is equal to 0 is perpendicular to this line 5x plus 3y is equal to 0. हे होमोजिनियस इक्वेशन आहे आणि याच्यापासून हे दोन लाईना बनतात, ते दरवेळेस बनतात. ठीक आहे. एक काम करतो, पहिले गिवन इक्वेशन लिहितो. 3x square इक्वेशन्स are आणि दुसरी लाईन आहे असं. पहिले गिवन काय पाहूया. फाइंड के. ठीक आहे, के काढू. तर या होमोजिनियस इक्वेशनच्या या दोन लाईन आणि इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, हे होमोजिनियस इक्वेशनच्या दोन लाईन आहे ना. If one of the lines is perpendicular to this line, ही लाईन काढतो. हे दोन नंबर केला आहे, इथं काढतो. एका या दोन लाईन पैकी एका लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे असं. हे आहे लाईन नंबर 2. म्हटलं का, हे याच्या होमोजिनियसच्या हे दोन लाईन आहे आणि दोन पैकी वन ऑफ द लाईन्स ऑफ दिस इक्वेशन इज परपेंडिक्युलर टू दिस. याच्या दोन पैकी एक लाईन कोणती सिलेक्ट करा आणि ही लाईन याले परपेंडिक्युलर आहे. आता मग याचा प्रॉडक्ट ऑफ स्लोप -1 राहील. परपेंडिक्युलर असणे म्हणजे काय फॉर्म्युला आहे परपेंडिक्युलरचा? प्रॉडक्ट M1 × M2 इज -1. हे दोन नाही, या दोन. याचा स्लोप मी M मानतो आणि याचा M काढता येते. ठीक आहे. मग करून घेऊ. M1 × M इज -1. हे याचा काढून घ्या. आता स्लोप ऑफ लाइन 2 M घ्या, तर माइनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y. आता याला तुम्ही कंपेअर करा, काम पडणार आहे. जेव्हा असे नॉन AHB असतात ना, कंपेअर करायचं. कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ ax² + 2hxy, हे काम वाढून जाते याच्यात. The coefficient of x² a is equal to 3. Coefficient of xy 2h equal to -k. Coefficient of y² b is equal to 5. सध्या राहू. आता याचे दोन लाईनचे स्लोप घ्या M1 M2. Let M1 and M2 be the slopes of pair of lines represented by इक्वेशन 1. ठीक आहे. आता याच्या दोन लाईना पैकी एक लाईन इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. तर याच्या दोन लाईन हे होमोजिनियसच्या. एक लाईन हे निवडा आणि इट इज परपेंडिक्युलर टू लाईन नंबर 2. इथं लिहितो, सिन्स लाईन 2 इज परपेंडिक्युलर टू one of the lines of equation 1, therefore M1 × M is -1. फिगर पहा. प्रोडक्ट ऑफ स्लोप इज -1. M ची व्हॅल्यू माहित आहे, जे माहित आहे ते पुट करा. M ची याची लाईनची व्हॅल्यू माहित आहे. ठीक आहे. M1 इज इक्वल टू -, कॅन्सल, 3/5 येते. क्रॉस कर. Thus I get M1. तर आता आपले ते दोन फॉर्म्युले राहिले आहेत ते वापरून आणि मग आन्सरच येतो.
ऑल द प्रॉब्लेम्स हॅव सेम मेथड, म्हणून या मेथडचं मी सिलेक्शन केलं. हे वाटल्यास लंबी मेथड झाली, पण दुसरी मेथड शिकवली असती तर कदाचित समजली नसती तुम्हाला, काऊन की त्याची ते दुसरा बेस आहे. तोही सोपा आहे ना, एक वेळ शिकवलं तर जमते, पण तुम्ही एकच शिका ना. अनवॉन्टेड कन्फ्युजन तयार करण्यापेक्षा मोठी असलेली कसं आहे मार्ग म्हणजे रोड चांगलं पाहिजे, रोड किचकट नाही पाहिजे. लंबा असला 2-4 किलोमीटर चालते, पण मोठा रोड करायचा. शॉर्टकट म्हणजे कधी कधी मार्क पडून जाते आपल्याला. तर हे आपलं रॉंगकटच बरं. चला M1 ची व्हॅल्यू एवढी पुट करा दोन्ही साईडला, इथेही करा, ठीक आहे. आणि M2 राहू द्या. H आणि B सुद्धा आहे आपल्याला, हे दिलं आहे. 2H ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करा -k. B is 5. इथं M2 राहू द्या. A आणि B पुट करा. A is 3, B is 5. समजलं का? सो देअरफॉर आणखी चालत राहते का? बस झाला आन्सर. इथं 3/5 कॅन्सल, M2 = 1. आणि या बाजूला थोडासा 3/5. एक काम करा, M2 ची व्हॅल्यू पुट करून द्या. आलाच आहे विचारात, इट इज k/5. सॉल्व. आता याचा एलसीएम घ्या, k/5. केच काढायचा आहे, हे सोडून द्या आता. सो इट इज 5 इज एलसीएम. सो बोलो 8/5. 5 कॅन्सल, k = 8. दॅट्स ऑल. फाइंड k असा प्रश्न आहे, ठीक आहे.